HD न्यूज इंडिया, सच के साथ। शहराच्या मध्यवर्ती बजाज चौकात ट्रॅफिक पोलिसांकडून फळ विक्रेत्याला मारहाण, नागरिकांमध्ये संताप। शहराच्या मध्यवर्ती बजाज चौकात दुपारच्या सुमारास घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। ट्रॅफिक पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याने फळ विक्रेत्याला चक्क सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना शहरातील अत्यंत गर्दीच्या भागात घडल्याने काही काळ परिसरात अफरातफर निर्माण झाली। साक्षीदारांच्या माहितीनुसार पीडित फळ विक्रेता चारचाकी गाडीतून फळे विकून उपजीविका चालवतो। ट्रॅफिक पोलिसांनी काही कारणास्तव त्याला थांबवले असता दोघांमध्ये वाद झाला आणि पोलीस कर्मचाऱ्याने कथितरित्या त्याच्यावर हात उगारला। घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांच्या या अमानवी वर्तनाचा तीव्र निषेध केला। त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी केली। नागरिकांचे म्हणणे आहे की गरीब आणि कष्टकरी वर्गातील लोकांशी असा अमानवी वर्तन करणे लज्जास्पद आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित फळ विक्रेत्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे। आता प्रशासन या घटनेवर कोणती भूमिका घेते आणि संबंधित पोलिसांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। HD न्यूज ब्यूरो रिपोर्ट, वर्धा। मैं सोहेल खान, वर्धा बस स्टॉप के सामने बंडी लगा था। मैंने आज सुबह 8 बजे बंडी लगाई। करीबन 2 या 3 बजे के इतने ट्रैफिक वाली गाड़ी आई। गाड़ी में से 2 ट्रैफिक वाले उतरे, उसमें से एक आशिक देशमुख, उन्होंने मुझे डायरेक्ट मारना चालू कर दिया। मुझे डायरेक्ट मारा और मैं चुप रहा था। हाँ, मैं छुप रहा था ये ऑटो के पीछे, तो ये ऑटो के पीछे आके भी मारा। आपको किस कारण मारा? बिन मतलब, मैंने कुछ बोला नहीं, ना कुछ मजूरी करा, ना कुछ भी नहीं, सिर्फ मार दिए उन्होंने। आए और मारने चालू कर दिए। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HD न्यूज इंडिया।